साहेब, खून केलाय मी, खून. आणि दुसऱ्या कुणाचा नाही, माझ्या चुलत भावाचा, रमाकांतचा. हे करताना तुला काहीच कसं वाटलं नाही रे? स्वतःच्या चुलत भावाचा मर्डर करून त्याचं मुंडकं घेऊन चक्क पोलीस स्टेशनमध्ये येतोस. माणूस आहेस की हैवान? माणूसच होतो साहेब. यानं हैवान बनवलं मला. माझं ते माझच आणि तुझं ते बी माझच, अशा वृत्तीचा माणूस होता तो. सावध घे, गिरफ्तार करा याला. थांबा साहेब, थांबा. मी कुठेही जाणार नाही, पण मी हे असं का केलं हे नाही विचारणार. ठीक आहे, सांग, तू असं का केलंस? आम्ही दोघेही सुखाने राहत होतो साहेब. मी आणि माझा चुलत भाऊ रमाकांत, दोघंही एकाच पार्टीत. गावात सलग 15 वर्ष ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून निवडून आलोय मी. आणि या निवडणुकीला लोकनियुक्त सरपंच पद जाहीर झालं आणि सगळं गाव सुखानं झोपू दिलं नाही मला. सांगितल्याप्रमाणे सगळी कामं व्यवस्थित पार पडली पाहिजे. पुढच्या कामाचे टेंडर तुम्हालाच मिळणार हो. अजिबात चिंता करू नका. ए रमाकांत, बस बस. अण्णा, बसायला नाही आलो, मला तुमच्याकडनं शब्द हवाय. कसला शब्द हवाय आणखीन? अरे इथं आल्याबरोबर तुझ्या मनातलं वळील मी. अरे 15 वर्ष तुझ्याच विश्वासला सदस्यपद दिले, आता लोकनियुक्त सरपंच पद. हेच विश्वासला ते असंच तुझ्या मनाला येणार नाही. हे पद मला हवंय. हा, काय वेळ बीड लागलं तर काय तुला? हे बघ हे बघ हे बघ, मी काय सांगतो ते जरा नीट आहे. विश्वास कसा आहे, सक्रिय राजकारणामध्ये त्यानं लोकांची केलेली कामं, लोकांच्या बरोबर असणार त्याचा परिचय, हे सगळं त्याच्या गाठीशी आहे. तुझं तसं आहे का? नाही रे. मी तर म्हणतो राजकारणाचं तुला गंधच नाही. वा अण्णा, वा, काय डोकं चालवलंय. मला राजकारणाचा गंध नाही. मग तुम्ही आजपर्यंत सत्तेत आलात ते कोणाच्या जीवावर? तुम्ही केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं आम्ही, लोकांची समजूत काढायची आम्ही, आणि त्यांची मनं वळवून पुन्हा निवडून द्यायचं रे तुम्हाला. म्हणजे राबायचं आम्ही आणि हार मात्र तुमच्या गळ्यात. केवढी चिराईस ती तुझा असा रुद्र तर ह्याच्यापूर्वी आम्ही कवाच बघितल्या नाही. हे बघ रमाकांत, मी काय म्हणतो, असं गोष्ट जरा करून चालायचं नाही. जरा शांतपणे विचार कर आणि आम्हाला सहकार्य कर. हे बघ, माझ्या विश्वासाने तुझा मी शब्द देतो तुला, पुढच्या वेळी काय वेळ झालं तरी तिकीट तुलाच. वा, मी हे बस झालं. मी पुण्यात आलेलं ताट ओढून घ्यायचं, उपाशी ठेवायचं आणि मग उद्या पोटभर जीव घे असं म्हणायचं. हो, आता ह्या चाली बास करा. तुम्ही समजता एवढा दूधखोळा नाही राहिलेलो मी. मला एवढंच म्हणायचं आहे. होय होय, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी पार्टीसाठी रात्रंदिवस राबायचो आम्ही आणि तोड्यात गावभर मिळवायचं ते विश्वास. हेच की राजकारण तुमचं. यावेळी उमेदवारी मलाच पाहिजे, नाहीतर चित्र वेगळं दिसेल तुम्हाला. बरं काय सांगून ठेवतो, असं एकदम निर्वाणीच बोलू नको रे. पार्टीची मिटिंग घेऊन टाकू. पार्टीच्या मिटिंग मध्ये सर्वांच्या मताने जे ना पुढे येईल हे मात्र तुम्हाला दोघांना बी मान्य करायला लागला. आजपर्यंतचे सगळे निर्णय हे पार्टी मिटिंग घेऊनच आहेत का? हे शाब्दिक खेळ करत बसण्यापेक्षा मी काय सांगतोय ते नीट ऐका. लक्षात ठेवा, मला जर तिकीट मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग माझी बंडखोरी निश्चित. येतो मी. हे बघ, मी काय सांगतो, मला काय ऐकायचं नाही. रामराम अण्णा, एवढं तातडीनं कसं काय बोलवलं? ते रमाकांत झालेला भेट घेण्यासाठी. होय काय? काय महत्वाचं काम? उमेदवारी मागायला देऊ सरपंच पदाची. रमाकांतला उमेदवारी दिली म्हणजे बाबा बी गेला आणि बोंबलता हात बी गेला, अशी अवस्था होईल पार्टीची. आता काय सांगतो तुला विश्वास,
रस्त्यावरच्या प्रत्येक दगडाला मूर्तीचा आकार देता येत नाही हे जाणून आहे आम्ही. आपण उमेदवारी केली नाही तर बडखोरी करणार म्हणतोय तो. तसं जर झालं तर त्याचा फायदा ना मला, ना रमाला, ना पार्टीला, थेट विरोधकांना फायदा होणार. शेवटी काय बी झालं तरी माझा चुलत भाऊ आहे तो काय आणि मी काय. द्या त्याला उमेदवारी. विश्वास, शाबास आहे विश्वास. काय खरं तर तुझ्यासारख्या विचारांच्या कार्यकर्त्यांचीच गरज आहे आज पार्टीला. बघितलं का, कर्जमाफीचे 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा. दूध संघाची दूध दरात 2 रुपयांनी वाढ. अगं कसली वाढ, दिशाभूल आहे सगळी. खाद्याच्या पटीत दुधाचा दर वाढवा अगोदर. काही भरोसा नाही या राजकारण्यांचा. आताच बघ ना, सरपंच पदाच्या रेसमधून माझं नाव गायब. मग कुणाला दिला चान्स? त्या आमच्या रम्याला. राम 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 विश्वासराव, नमस्कार. अरे वा, विरोधी पार्टीचे नेते आदरणीय आबाजी पाटील थेट आमच्या घरी. हो ऐकलं का, जरा चहा करा. काय आहे विश्वासराव, तुमच्याबद्दल कळलं लईच वाईट वाटलं. एकटं पडला राव तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये. काय शान होती तुमची एकेकाळी. तुम्ही म्हणजे अण्णासाहेबांचे उजवा हात. अण्णांसाठी इतकं केलं सा, पण तुम्हाला कसं खड्यासारखं लगत उचलून बाजूला टाकलं. लई वाईट वाटलं. हो आबाजी, मुद्द्याचं बोलूया का? असं म्हणताय सा. मग ऐका विश्वासराव, तुमच्यासाठी आमच्याकडे एक लई भारी ऑफर आहे बघा. आता अण्णांबद्दल गावात नाराजगीचं वातावरण आहे. त्यात तुम्हाला सांगतो, त्यांचे अतिउत्साही कार्यकर्ते अण्णांना लवकरच धुळीत मिळवणार आणि पंचायत सत्तेवर आम्हीच हक्क सांगणार. कसे? बरं, त्यासाठी मी नेमकं काय करावं? बाकी काय नाही, फक्त अण्णांची साथ सोडून आमच्या पार्टीत यायचं. जे येत्या सरपंच पदाचे तिकीट तुम्हाच नाही. म्हणजे बघा, तुमची 5ही बोट तुपात किराव आहे. आमची बोट तुपात बुडवताना अचानक तुमचं कार्यकर्त्यांच्यावरचं प्रेम जागृत झालं तर आमची अवस्था तेलही नाही आणि तूपही नाही अशी व्हायची. नाही नाही नाही, असं कसे? आमचे कार्यकर्ते म्हणजे हिऱ्याच्या खाणीतल्या गारगोट्या. हो, ही काळजी करू नका त्यांची. ही ऑफर तुम्ही स्वीकारली सा की तुमचं नशीब फळफळलं बघा. विश्वासराव आबाजी, मला माझ्या हक्काचं सध्या मिळतंय आणि आपल्याला जे मिळतंय त्या समाधानी न राहता दुसऱ्याचं ओरबाडून घेण्याचा आटापिटा करण्यासाठी मी काय आदरणीय आबाजी नाही. ए विश्वास, नाही बोललास. अरे कुणासमोर बोलतोय त्याचं भान आहे का तुला? अण्णाने हाकलून दिला तर रस्त्यावर येशील. रस्त्यावर आबाजी, मी रस्त्यावर येण्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःची चिंता करा बरं काय. माझी पार्टी सोडून मी कुठेही जाणार नाही. या तुम्ही आता. मागत लागेल. डावीकडनं सांभाळून बरं काय लागेल. आपल्याला पहिल्यांदाच उमेदवारी मिळते. तो गावाचं घर टिपायला आहे. लक्षात ठेव, आपल्या विरोधातली जी घर आहेत तिथं जास्त वावर ठेवायचा. म्हणजे त्यांना काय पाहिजे काय नको हे अगदी बरोबर ठेवायचं. मताला 1000 रुपये द्यायचं आणि जिथं घरी लागेल तिथं 2000 दिलं तरी मी चालतात. पैशाची काळजी करायची नाही. कसं वय दादा, विरोधकांची पाताबळी कशी करतो बघा तरी. अरे ही इलेक्शन जिंकायची म्हणजे काय? अशा फाजील भ्रमात राहून पंचायतच्या निवडणुकीत पाणीपत होऊ द्यायचं नाही आम्हाला. बघा, यावेळच्या बॅनरमध्ये प्रत्येकाचा फोटो निशाणी सकट त्या उमेदवाराच्या नावापुढं त्याचं कर्तृत्व मोठ्याच्या मोठ्या अक्षरात छापायचं. आपण केवढं सामाजिक कार्य केलं हे त्यांना सुद्धा उद्याच्या बॅनर मधनं कळलं तरी चालतंय. दादा कसं आहे, कालपासून सारखी पाल चुकचुकते माझ्या मनात. का काय झालं? काय वाटते तुला? अहो हे बघा, आपले विश्वासराव
त्यांची उमेदवारी डावलून तुम्ही बळकावली असाच झाला अर्थ त्याचा. आणि नाराज आहेत होते. विरोधकांची मतं आम्ही मिळवायची आणि आमची बघायला जायची असं व्हायला नको म्हणजे झालं. अरे आता आपल्याला तसं म्हणता येणार नाही. हे जर विश्वासला कळलं तर ते आणखीनच चेव करेल. तेव्हा कुणाजवळ मी असं काही बोलू नका. वय दादा, सापाच्या शेपटीवर पाय पडलाय हे निश्चित. पण त्यांना आपल्याला दंश करू नये याची दक्षता घेतली पाहिजे बरं काय. मला तर असं वाटतंय हा त्याची थेट भेटच घेतलेली बरी. कसं फिर देर किस बात की. चला आत्ताच. हा चल. नमस्कार विश्वासराव. अरे असू दे. काय रे बा, आमच्या घरी कसं काय? आम्ही आपल्या प्रचारासाठी वणवण फिरतोय आणि तुम्ही मात्र घरात स्वस्त बसलाय. अहो विश्वासराव, आमच्या पाठीशी तुम्ही असायला नको. अरे रमा, आम्ही नाही कुठे म्हटले. शेवटच्या 2 दिवसात काय करायचं ते निश्चित करतो. काळजी करू नका. हे बघा, जरा स्पष्टच बोला म्हणजे मग बरं होईल. म्हणजे आम्हाला उमेदवारी मिळाल्याचं दुःख तुम्हाला नाही ना. राजकारणात तसं होतं कधी कधी, पण तू माझ्या तोंडचा घास काढून घ्यायला उठलास रे. आता तुझ्या बोलण्यावर पाठिंबा आम्हाला नसणार तुझा असंच मला वाटायला लागले. काय समजायचं ते समज. बाकी एक मात्र उमेदवारी मानवणे दिसतं तुम्हाला. हा आता तुमचीच कृपा घे. आमची कृपा पाहिलीत, अजून अवकृपा पाहिलेली नाही तुम्ही. मेलं कुबडं आगीला कावाच भीत नाही. आलं का लक्षात? मेलेल्या कोंबड्यातच अजून अडकलाय का काय तुम्ही? पण आता कुठलं कोंबडं जाळायचं आणि कुठलं पाळायचं ते चांगलंच कळलंय आम्हाला. चांगलं आहे की, पण कसं असतंय, बैल गेला आणि झोपा केला असं झालंय तुमचं. बोलता बोलता तुम्ही बहीण आहात हे कबूल केलं ते बरं झालं. दावण रिकामी आहे आमची, बांधून टाकतो तुम्हाला. गावावर गावात जुगार दिली आम्ही, कारण आमच्या लक्षात आलंय आमच्या हिसक्यात किती ताकद आहे. पण हिसका देताना कित्येक वेळी आपल्याच मानेला जखम होते, तेव्हा जरा जपून. लई 4 दिवसातच कळेल तुम्हाला. मी आत्ताच सांगतो की. पण आवडली तुमची उमेदवारी. चालू द्या तुमचं, मनोरंजन होतंय आमचं. होतंय ना हो देखी. अण्णा येऊयात मग बघूया. हे काय आलंच की. हो अण्णा, ते ना मी काय निघतो, मी बघून येतो. ठीक आहे, येतो. विश्वास, अरे बाबा असं करून नाही चालणार. प्रचाराला फिरायला पाहिजे. मी नाही कुठे म्हटलं अण्णा, फिरतो की, पण रमाकांतच्या बरोबर नाही. आज आम्ही एकटाच फिरणार. वाटल्यास तशी शपथ देतो तुम्हाला. बर बाबा, असं म्हणतोस तर ठीक आहे. मतदान पार पडतं. सोन्याचा दिवस उजळणार आपल्या आयुष्यात. आजवर केलेल्या सगळ्या मेहनतीला फळ येणार. फळ हे बघ, ती गुलालाची पोती, फटाके, बॅनर सगळं तयार ठेवाय. आणि मग गुलालाची पोती ना पोती अशी उधळून द्यायची. सगळं गाव कसं गुलालानं नाव निघालं पाहिजे. आज निर्णय झाला म्हणजे झाला. अरे खूप माणसं येणार भेटायला. हे बघा, त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची सगळी सोय करून ठेवायची. कशात कमी पडायचं नाही. हा, आणि विश्वासनं आपल्याला भरपूर मदत केली बरं का साहेब. आमच्या बरोबर नाही फिरला, खरं वैयक्तिक एक्स्ट्रा फिरला बघा. अरे फिरणारच की, शेवटी भाऊबंदच आहे ना. आमचा पराजय म्हणजे त्याचा पराजय आणि आमचा विजय म्हणजे त्याचाच विजय की. अरे ये गुलाब, काय काय दिलं काय सांग. काय हे, अरे मान वर कर की. अरे ताठ मानानं सांगायचं असतंय. हे काय काय करणार दादा, पराभव झाला. आपण पडलो. काय काय मी पडलो? होय. बघ्या, आमच्याच विश्वासाचं शेण खालं. तू म्हणत होतास तेच निघालं. अरे ज्यावेळी यांना आमच्या बरोबर फिरणार नाही असं अण्णांच्या समोर सांगितलं, त्याच वेळी हे खाणं पिणं काहीतरी करणार अशी शंका चालती.
अरे पण बोलायचं कसं? मी डायरेक्ट विरोध करतोय असं वाटलं ना तेच नाही. म्हणून मग काय मूग घेऊन मनात शंका असताना सुद्धा गप्प बसलो. पण त्याने काय करायचं तेच केलं. विश्वास, अरे विश्वास, जर त्या विस्तवावर पाय ठेवलायस तू, सहजासहजी पाय निघणार नाही. पूर्ण होरपळून त्या पायाची कातडी सोडून काढल्याशिवाय हा विस्तव आता शांत होणार नाही. विश्वास, आभार मानायला आलोय. लई चांगला प्रचार केलास तू. माझा भाऊ माझ्यासाठी झटतोय याचा केवढा अभिमान वाटला होता मला. विश्वास, तू माझा प्रचार सरळ वाटेने नाही केलास, वाट तोडलीच म्हणजे तू. हे रमाकांत, अरे काहीतरी गैरसमज झालाय तुझा. प्रत्येकाच्या हातापाया पडून सांगितलं. काय सांगितलंस? ह्याला मत देऊ नका म्हणून? अरे बाबा, अण्णांच्या समोर शपथ सुद्धा घेतली आहे. सांगायलाच मर्दा. ए भास्कर, मला माहिती आहे राजकारणी लोक कशाबद्दल बी आणि कुठली शपथ कुठे बी घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. आणि तू तरी काय रे, अशा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कितीतरी खोटे शब्द घेशील. हे बघ, तू जे काही केलेस ते आम्हाला कळलं नाही असं वाटतंय काय तुला? रमाकांत, मी तुला अजून सांगतोय, मी तुझाच प्रचार केलाय. मी पडावं म्हणून काही ठिकाणी पैसे सुद्धा वाटलेस तू. ना तुझा विश्वास आहे रे, पण आता त्या विश्वासाच्या पुढं खात लावायला पाहिजे. अरे काय बिशाल होती त्या विरोधकांची आमच्या पुढं तास मारे नाही यायची. पण हे सगळं तुझ्यामुळे झालं. मर्यादा सोडून बोलतोस रमाकांत. जीप सैन सुटत चालल्या तुझी. बस, तू कुणाला किती पैसे वाटलेस सांगू काय हवं तुला? आता मी किती जीव तोडून सांगितलं तरी तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मग समज मी केला तुझ्या विरोधात प्रचार, केला प्रचार, तू पडावा म्हणून पैसे वाटले. आणि का वाटू नये रे? मी सरपंच होत होतो ते बघवलं नाही तुला. अण्णासनी तंबी देऊन आलास ना, तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी करणार म्हणून. मी उलट केलं. मी बंडखोरी केली नाही, फक्त तुला पाडला. बस, तू पडलास, माझं समाधान झालं. आता तुला काय करायचं ते कर. मला जे काय करायचं आहे ते मी ठरवूनच आलो रे. हे बघ, हे उतारा बघितलंस काय? तुझ्या 1 एकर जमिनीवरती माझ्या वडिलांचं नाव आहे. माझ्या वडिलांचा मी सरळ वारसदार आहे आणि नियमाप्रमाणे त्यातला अर्धा एकर जमीन मला द्यायची. शाबास रमाकांत, मूळ मुद्द्यावर आलास. अरे असणारच की. एकत्र कुटुंब ज्यावेळी होतं त्यावेळी जमिनीवरती दोघांच्या वडिलांची नावं होती. नंतर जमिनी समान वाटून घेतल्या. सगळ्या जमिनीवरची नावं काढून ज्याची त्याची नावं ठेवली. एकमेव 1 एकराचा प्लॉट असा राहिलाय ज्या ठिकाणी तुझ्या वडिलांचं नाव नजर चुकीनं राहिलं. नजर चुकीनं? तेच तर. मग त्याचा असा गैरफायदा घेतोस. आणि मला सांग, वाटण्याहून 20 वर्ष झाली. 20 वर्षात तुला काय वाटलं नाही रे? तुला जर निम्मा हिस्सा पाहिजे होता तर आधी मागायचा होतास, आजच का? अरे वेळ झाली तशी म्हणून मागतोय. तुझं खच्चीकरण करायचं आहे म्हणून मागतोय. तुला धडा शिकवायचा म्हणून मागतोय. कोण काय करणार आहेस? मग ऐक, त्या ठिकाणी माझा जीव गेला तरी चालेल, पण त्या हिश्श्यातनं तुला काहीही मिळणार नाही. कुठं जायचंय तिथं जा. ही जमीन म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. राबलो मी त्या जमिनीसाठी. नाही देत तुला, जा. ठीक आहे रे, तू कसा देत नाहीस तेच बघतो आता. यो रमाकांत, वर्ष झाली या जमिनीचा वाद आम्ही ऐकतोय. आणि आता शेवटी तुम्ही गावच्या तंटामुक्ती समितीकडे आलायचा. तेव्हा इथं मी आहे, गावचे नेते अण्णा आहेत. रमाकांत, आम्ही तुमची पहिली खाती बघितल्या. हे बघा, तुम्हा दोघांच्या वडिलांच्या नावावर 8 एकर रान आहे. हा, आता बघितले तर दोघांच्या जमिनी समान म्हणजे 4-4 एकर आहेत. पण रमाकांत कसं झालं माहिती आहे का? 1 एकर उतारायला तुझ्या वडिलांचं नाव नजर चुकीनं राहिलेलं आहे. हे चित्र स्पष्ट आहे का नाही? आहे का नाही? हा, मग आता मला सांगा, तुमची वाटणी बरोबर आहे का कमी जास्त आहे हे कुणालाच माहिती.
हे ठरवणार तू कोण? ए तुला सांगत नाही मी मध्ये बोलायचं काम नाही का बस. हे बघ खाती फोडून बरीच वर्ष झालेली आहेत. आजपर्यंत तू याचा कधी उलगडा केलेला नाहीस आणि निवडणुकीत पडल्यापासून तू हे मुद्दामून करतोयस असं आम्हाला वाटते. समजा की तसं समजा हो, पण लक्षात ठेवा मी या कागदाप्रमाणे जातोय. कागदात काय लिहिलंय हे महत्वाचं. हे बघा, एक मिनिट, वाद नको. अध्यक्ष म्हणून मी सांगतोय, या भांडणात काय बी अर्थ नाही. ज्या अर्थी तुझी आणि याची जमीन सारखी आहे, त्या अर्थी तू स्वखुशीनं हे नाव कमी करण्यासाठी सही द्यावीस असं आमचं मत आहे. काय अण्णा? बरोबर आहे. नाही अजिबात नाही, देणार नाही म्हणजे नाही देणार. अरे तूच काय, तुझा बाबी वर्ण येऊन करून देईल सही. अरे आता की हे बघा, तुम्हाला शक्य असेल तर अर्धा हिस्सा द्या, नसेल तर बैठक मोडा. हेच पाहिजे होतं तुला. तुझ्यावर काही परिणाम होणार नाही हे माहिती होतच मला. मोडा बैठक, माझं मी बघून घेतो. अरे काय, दगडावर डोकं आपटलं तर रक्त आमचंच जाईल. दगडाला काही होणार नाही, हे तुमच्या बोलण्यावरनं सिद्ध होत आहे. हे बघा, तुम्ही कोर्टात जावा नाहीतर एकमेकांशी भांडत राहा. आम्ही आमच्या परीने समजुतीनं गावातल्या गावात मिटवायचा प्रयत्न केलेला आहे, पण तुमची वृत्ती काही मिटवून घेण्याची दिसत नाही, तेव्हा आम्ही निर्णय देत नाही. तुम्हाला जे करायचं ते करावं तिकडे. खराय, चला बैठक मोडली. चला. राम. काय झालं बोल की. माझ्या उप्यात पाणी का सोडलंस? कोण म्हणतोय मी पाणी सोडलं म्हणून? खोटं बोललो नकोस रमा. 4 वर्ष झाली बघतोय मी. नांगराई घात आली की तू मुद्दामून पाणी सोडतोस. अरे कशासाठी? ए गबे, हे विचारायला तू कोण रे मला? हे बघ, माझ्या कुंड्यात मी किती पाणी तुंबवीन आणि पाणी तुंबलेलं विचारायला आलायस काय रे? मला सांग, गेल्या वेळी तुझ्या उसात ते तणनाशक मारताना माझ्या 2 सरींवर औषध मारस. तुझ्या उसाचं तण गेलं रे, आणि पण माझा ऊस मेला त्याचं काय ते सांग की. आणि माझा ऊस बायका लावून डोक्यानं बाहेर काढला का? तर तू वाटेवर पाणी सोडलंस, वाट अडवलीस. याला काय म्हणायचं? जशाला तसं असं म्हणायचं. आणि काय, हे बघ, एकदा वाकड्यात शिरलं ते आता काय वाईस ते होऊ दे, आता माघार नाही घेणार मी. जास्त वेळ नाही लागायची रमा. बकऱ्याची धडपड मशिदी पाहतो. एकदा नरड्यावर सुरी फेरली की धडपड बंद आणि आवाज बी बंद. आता बकरं कोण आणि मुलांनी कोण ती येणारी वेळच ठरवल. याच वेळेची वाट बघतोय मी. नाही तुझ्या रक्ताचा अभिषेक घातला तर विश्वासराव म्हणून नाव नाही सांगत. अरे जा, त्या असल्या आमच्या घरात त्याच्या घरात देव तुझ्या माझ्या नाही तुझ्या रक्तानं रंगपंचमी साजरी केली तर बघ. कारण मी रमाकांत आहे. रमाकांत बस, नाम ही काफी आहे. आता बोलणार नाही मी रमाकांत. वेळ आली की करूनच दाखवतो. एक तर तू राहशील, नाहीतर मी. चॅलेंज करायचं आणि त्याला असंच जाऊ द्यायचं तुम्ही. जाऊ दे रे पक्या, आमच्या रानात उडवलेला लवाळ आहे ते. हे लवाळ नुसतं उपटून नाही टाकणार, तर हे लवाळ उपटून लांब बाळ नेऊन जाळून त्याची राख रांगोळी करणार. पुन्हा हे लवाळ कधीच दिसणार नाही. माझ्या जमिनीतलं गवत कापायला नको म्हणणारा तू कोण रे? आणि या जमिनीतला निम्मा हिस्सेदार मी आहे. मी रम्या, तुला सरळ सांगतोय, आडवं येऊ नकोस. आज पातूर लई सबुरीने घेतलंय मी. आता माझं डोकं फिरवू नको. हे जा रे जा. अरे करून काय करशील? काय करशील सांग की. ते खुरप खाली ठेवा दे. काय करणार आहेस? काय गणपती सोड माझी. रम्या, हात
आता सांगा मला साहेब, मी काय केलं पाहिजे होतं? गेली 4 वर्ष यानं मला इतका त्रास दिला, एक रात्र सुखाची झोप घेऊ दिली नाही. या त्रासाचा उद्रेक झाला साहेब, आणि माझ्या हातून हे कृत्य घडलंय. पण विश्वास, त्यानं दिलेल्या त्रासापेक्षा तुरुंगात होणारा पश्चाताप हा तुला जास्त खिळखिळ करून ठेवल. त्याचंही आयुष्य संपवस आणि तुझ्या कुटुंबाचं, सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. अरे मग प्राण्यामध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? साहेब, क्षणाचा संताप हा आयुष्याची वाट लावू शकतो हे तू सिद्ध केलंस. पण आता सांगून काही उपयोग नाही. पण निदान मी जे बोलतोय ते ऐकून इतर माणसांनी तरी त्याचा धडा घ्यावा.